संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ वेतन योजना आणि ज्या इतर अनुदानाच्या योजना आहेत, त्या सर्व अनुदानाच्या योजनेच्या वितरणाकरिताची एक महत्त्वपूर्ण अपडेट, महत्त्वपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपणा सर्वांना देण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो. तर मित्रहो, खऱ्या अर्थाने मुळात जानेवारी 2026च्या पहिल्या आठवड्यातच नाही तर 1 जानेवारीला या जानेवारीचे पैसे मिळणे अपेक्षित होते. परंतु तसं काही झालेलं नाहीये, तसं काही होताना दिसत नाहीये. त्याच्या मागची कारणे वेगवेगळी सांगण्यात येत आहे, ज्यामध्ये मुख्य कारण कागदपत्र अपलोड करणे आणि अनुदानाचं दिव्यांग बांधवांचं जे वाढीव अनुदान आहे याकरिताचं सांगण्यात येत आहे. परंतु लाभार्थ्यांमध्ये वेगवेगळ्या शंका निर्माण होत आहे आणि त्यांच्या शंका निर्माण होणं ते सुद्धा 100% साहजिक आहे. निवडणुका, अर्थकारण, राजकारण, लाडक्या बहीण योजनेला प्राधान्य देणे, तिकडे निधी वळवला गेला की काय असे लाभार्थ्यांमध्ये प्रश्न निर्माण होणे या संभावना नाकारता येत नाही. परंतु असो, सद्य परिस्थितीमध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या आवश्यक प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहे. तुमचा महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे असा की संजय गांधी निराधार योजना आणि इतर ज्या योजना मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत, श्रावणबाळ, इंदिरा गांधी वगैरे या सर्व योजनांचं अनुदान जे आहे जानेवारी महिन्याचं ते कधीपर्यंत मिळणार आहे? कारण की या प्रश्नासंदर्भात रोजच कोणी ना कोणी विचारपूस माहिती विचारत असते या अनुदानासंदर्भातलं. तर मित्रहो, या दोन्ही, तिन्ही, चारही योजनाचे जे अनुदान आहे त्या अनुदानाच्या वितरण अगोदरची जी प्रक्रिया असते पोर्टलवर, तर ती प्रक्रिया उद्या आणि परवा म्हणजे शुक्रवार, शनिवार पासूनच चालू राहणार आहे. 16-17 तारखेपासून ती प्रक्रिया चालू होणार आहे आणि या चारही योजनांचे जे अनुदान आहे ते अनुदान तुमच्या सर्व पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावर रोज मंगळवार आणि रोज बुधवारपर्यंत जमा होण्याकरता सुरुवात होऊन ते 21 तारखेपर्यंत 20-21 तारखेपर्यंत जमा होऊन जाईल मित्रांनो. तर मित्र, खऱ्या अर्थाने हे वितरण उद्याच चालू व्हायला हवं ही अपेक्षा आहे. परंतु उद्याच्या ऐवजी जर 2 दिवस गेले तर सोमवारपासूनही वितरण चालू होऊ शकते. परंतु आपण मंगळवार, बुधवार स्पष्ट ही तारीख धरून घेऊ शकता. म्हणजे 20 आणि 21 जानेवारीपर्यंत या वितरणाला सुरुवात होऊन तुमच्या खात्यावर सर्वदूर हे अनुदान जमा होऊन जाईल मित्रांनो. तर मित्रहो, यामध्ये वेगवेगळी अपडेट काही येते का ते सुद्धा आपण पाहणारच आहोत आणि अपडेट आली तर ते सुद्धा मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणारच आहे. पोर्टलवरील अपडेट असो, शासन निर्णय GR संदर्भातली अपडेट असो किंवा त्या अनुदानासंदर्भातली काही अपडेट असली तर हे तर झालं तुमचे आवश्यक महत्त्वाचा प्रश्न आणि त्याचं उत्तर. तर मित्र, या व्यतिरिक्त सुद्धा मी वेळोवेळी तुम्हाला सांगितलेलं आहे, तुम्हाला काही समस्या असतील तर तुम्ही नक्कीच दिव्यांग बांधवांनी तुमच्या चॅटबोटवर नोंदवा. तुम्ही चॅटबोटवर तुमची समस्या नोंदवली म्हणजे काही होत नाही, हरकती घेतल्या जात नाही असं विचार करू नका. दिव्यांग बांधवांनी त्या चॅटबोटवर त्यांची हरकत नोंदवली, काही त्यांचा प्रश्न असेल, काही समस्या मांडली तर त्याला थेट लेखी पत्र त्याच्या घरापर्यंत येते की त्याच्या प्रश्नावर, त्याच्या समस्येवर काय प्रतिक्रिया, काय कार्यवाही होत आहे, काय चालू आहे किंवा काय कारण आहे, कशामुळे ती अडचण निर्माण झालेली आहे, हे आम्ही डोळ्याने पाहिलेलं आहे. त्यामुळे नक्कीच चॅटबॉटवर जो मी नंबर तुम्हाला या अगोदर दिलेला आहे WhatsAppवरचा, तेथे तुमच्या समस्या मांडा. तुमच्या काही अडचणी असतील तर तिथे नोंदवण्याचा प्रयत्न करा. नंबर लक्षात नसेल, नंबर विसरले असाल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये मला सांगा. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, कमेंट बॉक्समध्ये तुमच्या करिता तो चॅटबॉट दिव्यांग सहाय्यकाचा जो नंबर आहे तो परत टाकून देईल, लिहून देईल, जेणेकरून तुम्हाला तो नंबर सेव्ह करून त्यावर तुमची समस्या मांडता येईल. त्या समस्येचं निराकरण होताना मी पाहिलेलं आहे. नक्कीच होते. बऱ्याचशा टोल फ्री नंबरवर समस्येचं निराकरण होत नाही. वेगवेगळे उत्तर दिल्या जातात. वेगवेगळे ठिकाणी फॉरवर्ड केल्या जातात नंबर आणि माहिती समाधानकारक दिल्या जात नाही. हे लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून बऱ्याचशा लाभार्थ्यांनी सांगितलेलं आहे. परंतु त्याच कमेंट बॉक्समध्ये, त्याच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली बऱ्याचशा लाभार्थ्यांनी सांगितलं की आम्हाला तिथून असं-असं उत्तर मिळालंय. आम्हाला तिथून असं-असं उत्तर मिळालं याचा अर्थ होतो की तो नंबर चालू आहे आणि तेथे तुमच्या प्रश्नाचं उत्तर दिल्या जाते. मग भले ते समाधानकारक असो किंवा नसो. म्हणजे मला हे सांगायचं आहे की मी तुम्हाला जो नंबर दिलेला आहे, हा व्हिडिओ संजय गांधी श्रावणबाळ करीत आहे, परंतु तरी सुद्धा मी लाडक्या बहिणीकरिता सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून तेवढी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मित्रहो, आशा करतो संजय गांधी, श्रावणबाळ, इंदिरा गांधी या योजनांच्या अनुदानासंदर्भातली जी महत्त्वपूर्ण अपडेट होती मी आपणापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. ती नक्कीच आपणा सर्वांना उपयोगी, महत्त्वाची, दिलासादायक ठरेल आणि नक्कीच या अगोदर सुद्धा मी वेळोवेळी सांगितल्याप्रमाणे तारखेनुसार त्या प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे आणि आशा करूया या व्हिडिओच्या माध्यमातून जी तुम्हाला माहिती दिलेली आहे, ज्या तारखा दिलेल्या आहेत, नक्कीच त्या तारखेपर्यंत तुमचं वितरणाची प्रक्रिया सुरू होऊन तुमच्या खात्यावर अनुदान सुद्धा जमा होऊन जाईल, जमा व्हायला हवी. या व्यतिरिक्त सुद्धा काही फेरबदल झाले, अपडेट आली तर नक्कीच मी कळवण्याचा प्रयत्न करेन मित्रांनो. तर मित्र, आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ, ही माहिती आवडली असेल, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, विश्वासार्ह माहिती वाटली असेल. नेहमीप्रमाणे
तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, पेजला फॉलो करा, व्हिडिओला लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा आणि इतर संजय गांधी, श्रावणबाळ, इंदिरा गांधीच्या लाभार्थ्यांना सुद्धा ही माहिती, गोड बातमी अपडेट मिळावी याकरिता हा व्हिडिओ सुद्धा त्यांच्यापर्यंत सर्वदूर शेअर करायचा प्रयत्न करा मित्रांनो. तर मित्रो, या व्हिडिओच्या माध्यमातून तुर्तास एवढेच. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या आमच्या उपयोगी माहितीसह, गोड बातमीसह. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद मित्रांनो.